विटांचे दर उसळले पण पोयटा मात्र तसाच। अकोले तालुक्यातील टाकळी, रेडे, वाशिरे, सुगाव, समशेरपूर, भंडारदरा, राजूर, कोतुळ, बेलापूर, देवठाण, निंब्रळ आणि पिंपळगाव नाकविंदा या गावातील विटांचा व्यवसाय सध्या आर्थिक वादळातून जातोय। 8 महिन्यांपूर्वी 1000 विटा 6200 रुपयांना मिळत होत्या। 4 महिन्यांपूर्वी 8000 आणि त्या आता 10,000 पोहोचल्या आहेत। विटांसाठी लागणारा भुसा, कोळसा, फ्लॉ ॲश, ऊसाची मळी आणि राखेचे दर वाढल्याचं कळतंय। 8 महिन्यांपूर्वी जी राख 20,000त 7 ब्रास मिळायची तीच राख आता 42,000 रुपये झाली आहे। पण या सगळ्यात एक गोष्ट मात्र अजून जुन्याच किमतीत मिळते, ती म्हणजे पोयटा। वीट बनवण्यासाठी अत्यावश्यक असणारी माती 4 महिन्यांपूर्वीही 400 ते 500 रुपये ब्रासनं घेतली जात होती आणि आजही तेवढीच किंमत आहे। आता 550 रुपये झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे। जेव्हा प्रत्येक मटेरियलचे दर दुप्पट तिप्पट झालेत तेव्हा पोयट्याचे दर का स्थिर आहेत? शेतकऱ्यांच्या जमिनीतील ही माती, पण त्याचं मूल्यांकन इतकं कमी का? माती गेल्यानं जमिनीचा ऱ्हास होतो आणि जे माती विकतो त्याचे दर मात्र मागेच आहेत। विटांचे दर वाढतात, राखेचे दर दुपटीने वाढतात, वाळूचे दर वाढतात, मग मातीचे का नाही असा सवाल MH मराठी उपस्थित करत आहे। ऑस सँडची वाळू 5,000 रुपये ब्रासनं आपण खरेदी करतो, खडी 4,000 ब्रासनं खरेदी करतो। मग आपल्या जमिनीतील माती 5,000 ब्रासनं विकायला काहीही हरकत नाही। ज्याला परवडेल तो घेईल। संबंधित यंत्रणांनी आणि वीट उद्योगात कार्यरत असणाऱ्या मालकांनी इतर साधनांप्रमाणेच पोयट्यालाही योग्य दर द्यावेत आणि संबंधित पोयटा विक्री करणाऱ्यांनीही आपली माती योग्य दरानं द्यावी असं आवाहन MH मराठी करत आहे। न्यूज रिपोर्ट गणेश आवारी, MH मराठी, अकोले, अहिल्यानगर।